होता आणि त्या अनुषंगानं दौलत कारखाना बंद करण्याची वेळ आली होती। तर त्या संदर्भात आज आपली कामगार आणि प्रशासनाची जी बैठक झाली त्यामध्ये आमदार साहेब आपल्या मध्यस्थीने काय तोडगा निघालेला आहे? ॲक्च्युअली कामगार म्हटलं तर आमचा तर भूमिपुत्र आहेत आणि शेतधारक आहेत। ते कामगार नसून आमच्या शेतकऱ्यांचीच मुलं आहेत आणि हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण हा बंद करून चालणार नव्हता। म्हणून मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची काल बैठक घेतली, भेट झाली आणि साहेबांनी आपण तोडगा काढू असं संबंधित आमचे कारखान्याचे चालक आदरणीय आमदार रत्ना गुटे साहेब, आदरणीय मानसिंग कोरडे साहेब यांची बोलणं झाल्यानंतर आज ही बैठक झाली आणि आज चांगल्या पद्धतीने चांगल्या विश्वासाने एक कामगार बांधवांचं आणि एक मालकांचं जे नातं असतं त्या तिथून यशस्वी मध्यस्थी झाली आणि आज पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनापासून आभार मानतो की त्यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे पुन्हा एकदा आमच्या चंदगडवासींच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो की ती त्यांच्यामुळे यशस्वी मध्यस्थी सांगेल आणि आमच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं एक आनंदाचं वातावरण आणि आमच्या कामगार बांधवांचे काय प्रश्न प्रॉब्लेम होते ते पण मार्गी लागलेत आणि काय असतील ते आपण अजून काय छोटे मोठे असतील ते विषय आम्ही पुन्हा मला आशा आहे की काय राहणार नाहीत आणि ते पण मार्गी लागतील आणि मोठ्या गोविंदाने गोडी गुलाबीने आणि आपण एकत्र एक कुटुंब म्हणून आपण एक परिवार बनवून आपण सोबत हा कारखाना आजपासून पुन्हा सुरू झाला आणि पुन्हा अशी वेळ येऊ देणार नाही एवढे तर आम्ही कोरडे साहेबांनी शब्द दिले आणि हेच अपेक्षा ठेवतो की पुन्हा आमच्या शेतकरी बांधवांना मनापासून जे 10-15 दिवस अडचणीत होते आणि जे विचारत होते किंवा चालू होणार की नाही, खरं देवेंद्र फडणवीस साहेबांवरती मला पूर्ण विश्वास आहे। राज्याचे मुख्यमंत्री ते मला प्रत्येक वेळा मला मदत करत आले आणि त्यांची यशस्वी मध्यस्थी आज झाली आणि त्यांच्या मध्यस्थीमुळे कारखाना पुन्हा एकदा जोराने सुरू होईल असा शब्द देतो। साहेब, नेमका तोडगा काय निघालेला आहे आणि इथून पुढे आता या तोडग्यानंतर कारखाना पुन्हा बंद पडणार नाही याबद्दलची शाश्वती मिळणार आहे का शेतकऱ्यांना? 100% शाश्वती मिळणार आहे, कारण का मी एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं, एक पत्र मी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळला दिलं। हा 39 वर्षाचा बेकायदेशीर करार आहे, तो मोडीत काढला पाहिजे हे साहेबांनी मान्य केलं। त्यानंतर केडीसीचे बँकेचं जे कर्ज होतं त्या कर्जाच्या अनुषंगाने जे NCDचं कर्ज राहिलं भरणं केडीसी बँकेचंच होतं आणि म्हणून निवडणुका लागणं खूप गरजेचं होतं। या 15 वर्षात निवडणुका झाल्या नाहीत आणि हे पत्र निवडणूक लागल्यानंतर हा पुन्हा कारखाना माझ्या शेतकरी बांधवांच्या त्या घामातून कष्टातून उभे राहिला, तो पुन्हा एकदा त्यांच्या ताब्यात जाईल आणि वर्ष 2026च्या आतमध्ये ते सर्व शक्य आहे आणि सर्व जे पाठपुरा आम्ही कामाला लागलो आहे आणि पुन्हा आमचे चालक रत्नाकर गुटे साहेब आमदार साहेब आणि आमचे मानसिंग कोरडे साहेब हे यांना काही असा अडचणीचा विषय नाही आहे। खरं ज्यांची भावना होती की कारखाना चालू ठेवा की बंद करावा त्याबद्दल मला बोलणं योग्य नाही, कारण त्यांची कारखाना बंद व्हावी अशी त्यांची भावना होती आणि कामगारांचे जे प्रश्न छोटे मोठे होते त्यात आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या चर्चेतून मार्ग निघालेले आहेत आणि माझ्यासोबत सर्वच दौलतचे चेअरमन बराडे साहेब आहेत आणि माझे कामगार प्रतिनिधी आमचे अशोक गावडे साहेब आहेत, आमचे पवार साहेब आहेत आणि सर्वच कामगार बांधव आहेत आणि आम्ही पण सगळे भूमिपुत्र आहोत। म्हणून भविष्यात हा कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात कसा राहील याची आपण जाणून काळजी आपण घेतोय आणि राज्याचे मुख्यमंत्री आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे आपल्याला आश्वस्त करू इच्छितो।